राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. मंडळी, आज आपली 3 एकर कोथिंबीर आहे आणि ह्या 3 एकर कोथिंबीरीसाठी 1.5 महिना कष्ट केलेला आहे तुमच्या दादानी आणि भाग्यश्रीनी. तर मंडळी, कोथिंबीरीचा प्लॉट इतका काय छान आणि सुंदर आलेला आहे ना. मस्त अशी कोथिंबीर आलेली आहे आपली. खूप छान कोथिंबीर आली, नजर लागल अशी कोथिंबीर आली. पण मंडळी, कोथिंबीरीचे रेट पडलेले आहे. गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी कोथिंबीरीची पेंडी 100, 200, 250 ते 300 रुपयापर्यंत विकली. त्यावेळेस आमच्याकडे काही कोथिंबीर नव्हती, फक्त अर्धा एकर कोथिंबीर होती. अर्धा एकर कोथिंबीरीचे आम्हाला चांगले पैसे भेटले. तर चला मंडळी, 3 एकर कोथिंबीर आपण कितीला दिली, 3 एकर कोथिंबीरसाठी किती खर्च आला, कोथिंबीर उपटण्याचं काम कसं असतं, कुठल्या गाडीमध्ये कोथिंबीर जाती, कुठल्या मार्केटमध्ये कोथिंबीर जाती, मी तुम्हाला सर्व अशी माहिती देणार आहे. तर मंडळी, माझी आणि भाग्यश्रीची तुम्हाला एकच विनंती राहील, आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर भाग्यश्री, आपल्या प्रेक्षकांना व्यवस्थित अशी कोथिंबीर दाखवूया आपण. हो, एकदम कलर बाज कोथिंबीर आहे. सुंदर असा प्लॉट आणि प्लॉटची लांबी आणि रुंदी बघू शकता. मी परत तुम्हाला व्यवस्थित प्लॉट दाखवतो. हे बघा, मंडळी, एकदम काळीभोर शेती असल्यामुळं आणि पावसाचा तर काय भरोसा नाही. पाऊस नुसता येतो आणि नुसता जातो. त्याच्यामुळं मंडळी, शेतामध्ये बघू शकता 50 ते 55 जणांची टीम आलेली आहे आणि चक्क 1 तासामध्ये पूर्ण 3 एकर कोथिंबीर उपटून घेऊन जाणार आहे. पण चला, तुमच्या आशीर्वादाने आणि निसर्गाच्या साथीने आज आपली कोथिंबीर व्यवस्थित अशी विकलेली आहे. तर चला, शेती वल्ली असताना सुद्धा आज आपले माणसं कोथिंबीर उपटून घेत आहेत. त्याच्यातच आनंद आहे. शेतकऱ्याला याच्यापेक्षा आनंद कुठला असायला हवा. आणि कोथिंबीर पीक आहे ना, खूप कष्टाचं असतं. कोथिंबीर पिकाला खूप लेबर लागत असतं. ते कशासाठी? कोथिंबीर उपटण्यासाठी, जुड्या बांधण्यासाठी, मार्केटला पोच करण्यासाठी हे लेबरचंच काम असतं. तर मंडळी, बघू शकता आपल्या शेतामध्ये किती म्हणजे किती पब्लिक आहे आज. छोट्याशा गाड्या आहेत, बाहेर खूप मोठी गाडी आहे, कंटेनर AC आहे. ह्या छोट्या गाड्या त्या मोठ्या गाडीमध्ये माल नेऊन टाकतात. आणि निसर्ग तर पाहणं किती छान झालेला आहे. हो, निसर्गाची कमाल आहे. कोथिंबीर छान, निसर्ग पण छान. शेत वल्लय खाली आहे ना. बोललोय ना, खाली येतोय. मंडळी, तुम्हाला कोथिंबीर खूप अशी छान आवडलेली असन. माझा विश्वास आहे तुम्हाला खूप कोथिंबीर आवडलेली असन. बघू शकता. सेम टू सेम असाच प्लॉट आहे सर्व 3 एकर. आणि हे बघा पब्लिक. आपण 3 एकर कोथिंबीर कितीला दिलेली आहे मी तुम्हाला लगेच सांगतो. मंडळी, ह्या 3 एकर कोथिंबीरीसाठी आपण कंप्लीट 1,10,000 रुपये खर्च केलेला होता. त्याच्यामध्ये बियाणं आलं, थोडेसे स्प्रे आले. आपण स्प्रे वगैरे जास्त नाही मारले, पण शेणखत टाकलं होतं. आपण शेणखतावर शेती करत असतो, विषमुक्त शेती करीत असतो. रासायनिक शेती आपण करत नाही, ऑर्गॅनिक शेती करत असतो. शेतामध्ये तुम्हाला कधीच गबळ दिसणार नाही, फक्त आणि फक्त कोथिंबीर दिसेल. आणि मंडळी, 2 फुटावर 1 ड्रीपची नळी आहे. म्हणजे कोथिंबीर पिकासाठी काय महत्त्वाचं असतं, आपण जर पाणी चालू केलं ना कोथिंबीरीला, फक्त 10 मिनिटात हे कोथिंबीरीचं पोट भरलं पाहिजे. आणि जर आपण जास्त वेळ पाणी दिलं तर आपली कोथिंबीर पिवळी नक्कीच पडत असते. आणि पिवळी कोथिंबीर पडल्यामुळं आपल्याला मार्केट अजिबात भेटत नाही. तर मंडळी, आपण 3 एकर कोथिंबीरीचा प्लॉट दिलेला आहे 1.5 लाख रुपयाला.
आणि आपला खर्च झालेला आहे 1,10,000 रुपये. तरी आपल्याला 40,000 रुपये हे 3 एकरामध्ये राहिलेले आहे. सो असू द्या, आपल्याला थोडी मजुरीच उरली म्हणायचं, कष्टाला हे फळच भेटलं म्हणायचं. जास्त काही तोटा नाही झाला, जास्त नफासुद्धा भेटला नाही. तर चला मंडळी, असू द्या, ह्या नाही तर पुढच्या वर्षी किंवा नवरात्रमध्ये आपण प्लॉट टाकणारच आहोत कोथिंबिरीचा, तेव्हा आपले 2 पैसे होतील. शेतीमध्ये चालूच असतं. पण मी शेतीची एक किमया सांगतो तुम्हाला. तुम्ही जर 1 किलो धने जर पेरले ना, तिथं 10 किलो आपल्याला कोथिंबीर निघत असते. मंडळी, शेतकऱ्याच्या मालाला कितीही जरी भाव नसला ना, शेतकऱ्याचं मूल्य हे खूप अनमोल आहे. जरी 1,10,000 रुपये खर्च केला ना, निसर्गाने ते पैसे आपले वाचवलेले आहेत. कारण की गेल्या वर्षी ह्याच शेतामध्ये आपला 3 एकर प्लॉट पूर्ण होऊन गेला होता पावसामुळे. मोठा पाऊस झाला होता आणि आतासुद्धा तसंच झालं असतं, पण आपण पाऊस पडण्याच्या अगोदरच ही कोथिंबीर काढून व्यापाऱ्याला दिलेली आहे. तर मंडळी, ही कोथिंबीर चाललेली आहे गुजरात, सुरत या राज्यामध्ये. तर मंडळी, चला, आपल्याला 2 पैसे उरले. खर्च जरी केला ना, तरी आपल्याला 40-50 हजार हे उरलेलेच आहे. तर चला मंडळी, तुम्हाला कोथिंबीर नक्कीच आवडली असेल आणि तुमच्या आशीर्वादाने 2 पैसे आपले कोथिंबीरीचे हे देखील नक्कीच झालेले आहे. तर चला मंडळी, तुम्हाला कोथिंबीर कशी वाटली ती देखील कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कोथिंबीरीच्या वड्या कुणाला आवडतात ना, ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की भाग्यश्रीने भरपूर अशी कोथिंबीर वड्यासाठी कोथिंबीर घेतलेलीच आहे. तर चला मंडळी, असंच प्रेम असू द्या. तुमच्या दादाची कोथिंबीरची शेती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आणि ह्या कोथिंबीरीबद्दल 2 शब्द तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कुणाला कोथिंबीर आवडली. आणि हा वाण आहे मंडळी गावरान. याच्यामध्ये काय केलं तर 2 एकर गावरान आणि 1 एकर आहे ना थोडीशी 50% अनगावरान अशी व्हरायटी केली. तर चला मंडळी, तुम्हाला कोथिंबीर आणि कोथिंबीरचा वाण कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुमच्या दादावर तुमचं असंच प्रेम असू द्या. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.